नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सुचला हा पदार्थ दाखवत आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे बारीक चिरलेली मिरची, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, कच्चे शेंगदाणे, मेथकूट, मीठ आणि चिरमुरे। हे आपले नेहमी मिळतात त्या प्रकारचे चिरमुरे। इथे मी थोडं पाणी घेतले आहे। त्या पाण्यामध्ये सर्व चिरमुरे छानपैकी अगदी भिजवून घेणे आहे। चांगले छान मऊ पण भिजवायचे आहेत। ते चिरमुरे भिजवून झाले की ते घट्ट पिळून घ्यायचे आहे। अगदी घट्ट, त्यातून पाण्याचा अंश गेला पाहिजे। तुम्ही बघत असाल मी अगदी घट्ट पिळून घेत आहे। पाण्याचा अंश जरा सुद्धा राहिला नाही पाहिजे, त्याप्रमाणे पिळून घेणे। इथे मी तेल तापत ठेवलेले आहे। तेल तापत झाल्यावरती मोहरी, मिरची व शेंगदाणे हे घालायचे आहेत, म्हणजे तेलात ते छान तळले जातील दोन्ही। मग कांदा पण टाकलेला आहे। कांदा पण छान तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण एक चिमूटभर हळद सुद्धा ह्याच्यात घालत आहोत। छान सगळे पदार्थ तळून झाल्यानंतर जे आपण भिजवून ठेवलेले चिरमुरे आहेत ते त्यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर मीठ, मेथकूट व कोथिंबीर घालून आपण हलवून घ्यायचं आहे। याला झाकून ठेवायचे अथवा वाफ काढण्याची गरज नाही, हे लगेचच तयार होतात। झटपटीचे हा पदार्थ आहे। जर चिरमुरे असतील तर आपण लगेच 1-5 मिनिटात हा पदार्थ करू शकतो। घरात कोणी आले की दर खेपेला पोहे करणे गरजेचे नाही। अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ आपण हे चिरमुरचे पण करू शकतो। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।